व्हा या स्पीड न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी पूजा आज आपलं मनापासून स्वागत करते। गोकुळ शिरगावमध्ये एक मराठी उद्योजक आहेत। आता सध्याची परिस्थिती बघायला गेलं तर मराठी उद्योजक खूप कमी आहेत आणि मराठी तरुणांना अशा मराठी उद्योजकांच्यामुळे एक प्रकारचं प्रोत्साहन मिळण्यासाठी हा आपण कार्यक्रम सुरू केलेला आहे। आणि आपल्या पहिल्याच एपिसोडमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे सचिन सासने सर यांना। हे मूळचे राहणारे इचलकरंजीचे आहेत, पण गोकुळ शिरगाव या ठिकाणी त्यांची युनिव्हर्सल इक्विपमेंट नावाची कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये हॉटेल, कॅटर्स किंवा फूड स्टॉल जे आहेत त्यामध्ये जे सामान लागतं ते सामान बनविण्याचं आणि विक्री करण्याचं काम चालतं आणि त्यांना प्रतिसाद सुद्धा खूप मोठा येतो। मराठी तरुणांना उद्योजक बनावं यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि एकंदरीत त्यांचा जीवन प्रवास कसा होता आणि आजवरचे त्यांना आलेले प्रॉब्लेम्स किंवा पुढे ते काय करणार आहेत या सगळ्या गोष्टींवरती स्तंभूत चर्चा करण्यासाठी आज आपण सरांना स्पीड न्यूज मध्ये आमंत्रित केलेलं आहे। सर, तुम्ही सर्वप्रथम इथे आलात, मी तुमचं मनापासून स्वागत करते। नमस्कार सर, पहिला प्रश्न माझा असाच आहे की जी तुम्ही कंपनी स्थापन केलेली आहे युनिव्हर्सल इक्विपमेंट, ही कंपनी स्थापन करावा असं तुमच्या डोक्यात कसं आलं? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही हे सर्व स्थापन करताना तुम्हाला जे काही फायनान्शियल प्रॉब्लेम आले किंवा या सर्वावरती कसं तुम्ही मात करत गेलात, एकंदरीत तुमचा आतापर्यंतचा जीवन प्रवास कसा होता जाणून घ्यायला आवडेल सर। सुरुवातीला माझं शिक्षण DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपलं शिक्षण झालं। त्यानंतर जॉबच्या शोधामध्ये मी बऱ्याच ठिकाणी शोध घेतला, परंतु एक छोट्या कंपनीमध्ये गोकुळ शिरगाव MIDC मध्ये किचन इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये मला एक छोटासा जॉब लागला। तिथून आपली करिअरची सुरुवात झाली। तिथून त्या कंपनीमध्ये 5 ते 6 वर्ष आपण कामाचे अनुभव घेतला। त्यानंतर आपण स्वतःचे कंपनीचे शून्यातून सुरुवात केली। छोट्या छोट्या हॉटेलमध्ये आपण सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे किंवा नवीन ऑर्डर घेऊन स्वतः बनवून ते आम्ही शेअर करून त्या पैशाची आर्थिक जी काय आहे घडामोडी सुरुवात आपण तिथून स्टार्ट केली। सर, सुरुवातीला तुम्हाला काय फायनान्शियल प्रॉब्लेम आले आणि कशा पद्धतीने तुम्ही त्यावर मात करत गेलात? म्हणजे पैशाची उभारणी तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केले, तर पैशाची उभारणी करताना सुरुवातीला तुम्ही कशा पद्धतीने कसा ताळमेळ घातलात, काय सांगाल सर? तसे घरची परिस्थिती पाठवा काहीच नव्हतं। जॉब मधून काही राहिलेले पैसे किंवा छोटे छोटे हॉटेलचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन किंवा ऑर्डर घेऊन जे काही पैसे जॉब मध्ये जे काही पैसे तयार झाले तेच पैसे ते आम्ही छोटे छोटे मशिनरी सुरुवातीला घेतले। सुरुवातीला स्टार्टिंगला आम्ही 3 पार्टनर एकत्र येऊन शून्यातून आम्ही तिघांना थोडे आर्थिक पैसा पाठवायला घालून आम्ही सुरुवात केली। सर, मग आता सध्या तुमच्याकडे किती कामगार काम करतात? म्हणजे सुरुवातीला तुम्ही 3 एकत्र आलात, पैशाची जमवाजमव राहिलेल्या पगारातून वगैरे केली, पण आज युनिव्हर्सल इक्विपमेंट इतकी मोठी झाली की बरेचसे कामगार यामध्ये काम करतात। सर, साधारण किती कामगार आहेत आणि यासोबतच प्रतिसाद कसा मिळतो तुमच्या कंपनीला बाहेरच्या लोकांच्याकडून, काय सांगाल? आता सध्या 50 वर्कर आपल्याकडे आता सध्या काम करतात। 50 वर्करांचे जे काही कुटुंब आहेत ते आपल्या कंपनी मार्फत त्यांचे उदरनिर्वाह करतं, हे आपल्याला समाधान वाटत आहे। म्हणजे एकेकाळी एका गोकुळ शिरगावच्या कंपनीमध्ये काम करणारे एक तरुण आणि मराठी उद्योजक आज इतके मोठे झालेत की ते जवळजवळ 50 कामगार त्यांच्या हाताखाली काम करतात आणि त्यांचं घर आणि त्यांचं पोट सरांच्या कंपनीमध्ये काम करून चालतं। ही खरंच एक अभिमानास्पद गोष्ट आहे सर। यानंतरचा सर पुढचा प्रश्न माझा असा आहे, या कंपनीमध्ये जे काही सामान तयार होतं या सामानामध्ये नेमकं काय काय सामान तयार होतं, काय सांगाल सर त्याबद्दल? आपल्या कंपनीमध्ये आहे ना, हॉटेलला लागणारी हॉटेल कॅटरिंग मध्ये किंवा इंडस्ट्रियल कॅन्टीन, फास्ट फूड सेंटर, फूड फॅक्टरी, याच्यामध्ये जे लागणार आहे किचन इक्विपमेंट असू दे, डायनिंग टेबल, रेफ्रिजरेशन, एक्झॉस्ट सिस्टीम, हे सगळं हॉटेलला रिलेटेड जे काही इक्विपमेंट आहे ते आपण सगळं बनवतो। टोटल आपण किचन नवीन एखादं हॉटेल होत असेल तर त्याच्या शून्यापासून ट्रायल केक प्रोजेक्ट टाईपचं जे टोटल हॉटेल आपण चालू करून देतो। छोट्या वस्तूपासून आपण टोटल हॉटेल रनिंग करण्यापर्यंत आपले सगळे इक्विपमेंट आपण सप्लाय करतो। सर, हे इक्विपमेंट तुमच्याकडेच तयार होतं म्हणालात तुम्ही, तर यासाठी लागणारा कच्चा माल तुम्ही कुठून आयात करता आणि नेमकी प्रोसेस काय असते? एवढ्या सगळ्या गोष्टींचं नियोजन तुम्ही कसं करता सर? याचे जे लागणारा जो कच्चा माल आहे तो आपल्या लोकल मार्केट
बॉम्बेच्या मार्केट, मुंबई मार्केट, अहमदाबाद मार्केट, इथं सगळं ह्या एरियामधून आम्ही सगळं डायरेक्ट परचेस करतो आम्ही. आणि तो तिथून आल्यानंतर त्याच्यावरचं लावणारं जे काही प्रोसेस आहे, आपल्याकडं सर्व मशिनरी आहे, पेंटिंग मशीन, कटिंग मशीन, सर्व मशिनरी पण प्रोसेस करून आपण हे सगळं इक्विपमेंट आपण बनवतो. म्हणजे अगदी सुरुवात आहे कटिंग मशीन पासून किंवा बेंडिंग मशीन पासून करून अगदी त्याला पॉलिश करून बाहेर काढण्यापर्यंत सगळं तुम्ही करता. सर, एक गोष्ट असते, म्हणजे एखाद्याचं यश बघून माणसं म्हणतात की अरे हा माणूस खूप नशीबवान आहे, पण ते यशामागचे त्याचे कष्ट खूप कमी लोक बघत असतात. तुम्ही आज इतकी मोठी कंपनी स्थापन केली तर यामागे तुमचे कष्टही खूप मोठे असतील यात शंकाच नाहीये. तर सर, आता अनेक मराठी उद्योजक आहेत जे पुढे जात असताना त्यांचे पाय खेचले जातात, हे काय होणार नाही, हे तू कशाला केलंयस, आणि यामुळे बरेचसे उद्योजक पुढे न जातात तिथे स्टॉप होतात. तर सर, अशा तरुणांसाठी किंवा तुमच्या आयुष्यात अशी काही आव्हानं आली का? इतकं मोठं होत असताना मध्ये काय काय अडचण आल्या, लोकांनी काय बोंबणे मारले किंवा काय झालं आणि आज तुम्ही इतके मोठे झालं, याबद्दल सर जाणून घ्या. बरेच व्यवसाय चालू रनिंग असताना बरेच प्रॉब्लेम होतात, फायनान्शियल प्रॉब्लेम असतात, वर्कर प्रॉब्लेम असतात, शासकीय प्रॉब्लेम असतात. त्यामुळे ह्या सगळ्यातून आम्ही पवाट काढून मार्ग काढून त्यामध्ये हे केलेलं आहे. सर, आजही अनेक तरुण मराठी उद्योजक आहेत आणि तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केले. तर अशा उद्योजकांना जे आता नवीन व्यवसाय स्थापन करण्याचा विचार करतायत किंवा ज्यांनी केलाय आणि त्यांना चढवता येतात तर त्यातून सोडून जाण्याचा प्रयत्न करतात, अशा युवा उद्योजकांना तुम्ही एक इन्स्पिरेशन आहात सर. आणि अशा लोकांना तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय संदेश द्याल? शून्यातून विश्व निर्माण करायचं म्हटलं त्याला कष्टाला काही पर्याय नाही. सरांनी आपल्याला सांगितलं की शून्यातून विश्व निर्माण करायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही, यासोबत तुमची जिद्द असली पाहिजे आणि लोकांना तुम्ही जितकं इग्नोर करू शकता तितकं इग्नोर करा, असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते. सर, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या तरुण मराठी युवा उद्योजकांसाठी तुम्ही एक इन्स्पिरेशन आहात. कारण इचलकरंजीमध्ये राहणारा एक तरुण कोल्हापूरमध्ये शिक्षण घेतो आणि गोकुळ शिरगावच्या MIDC मध्ये काम करता करता स्वतःची कंपनी, स्वतःचं मोठं साम्राज्य स्थापन करतो आणि आज 50 कामगारांचं पोट, 50 कामगारांचं घर त्यांच्याद्वारे चालवलं जाते. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हीही जर तरुण युवा उद्योजक असाल आणि तुम्हालाही जर नवीन कंपनी स्थापन करण्याचं डोक्यात असेल तर सर नक्कीच तुमच्यासाठी इन्स्पिरेशन आहेत. मराठी तरुणांना उद्योजक व्हा. आणि या आपण जो हा एपिसोड सुरू केला, या एपिसोडचा आपला मुख्य उद्देश हाच होता. तर तुम्ही आज इथे आलात आणि तुमचा जीवन प्रवास आणि याबरोबरच तुमच्या आयुष्यात येणारे चढ उतार तुम्ही आमच्याशी शेअर केले सर. याबद्दल मी तुमचे स्पीड न्यूज कडून मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.